सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने जे 40 तालुके जे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते, त्या 40 तालुक्या व्यतिरिक्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनाने एक GR काढून त्या GR मध्ये त्या 40 तालुक्या व्यतिरिक्त 1031 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्या महसूल मंडळांची यादी त्या GR मध्ये प्रसिद्ध केलेली आहे. ह्या दुष्काळ जाहीर केलेल्या भागामध्ये राज्य शासन अनेक सवलती देते, जसे की शेतकऱ्यांच्या मुलांची फीस मध्ये सवलत, तुमच्या जे आपण पीक कर्ज घेतो त्याचे पुनर्गठन करण्यासाठी सवलत, काही वेळ देऊ शकतो, किंवा मग आपल्याला नवीन पीक कर्ज, वाढीव पीक कर्ज मिळू शकते. अशा अनेक, तसेच गुराढोरांना चाऱ्याविषयी छावण्या तयार करणे, याविषयी अनेक ज्या मदत आहेत त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये शासनामार्फत केल्या जातात. यासाठीच आज आपण या महसूल मंडळांची यादी पाहणार आहोत, ज्यामध्ये 1031 असे महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत. ते महसूल मंडळ कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो, राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून या सवलती लागू करण्याबाबत राज्य शासन महसूल व वन विभाग यामार्फत 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GR मध्ये आपण आता जे महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळांची नावं बघणार आहोत. यामध्ये पहिला अल्फाबेटिकली जे जिल्हे आहेत त्यानुसार नावे येतात. त्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, मुंडगाव, पानाज, छोटा, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेल्हारा, हिवरखेड, आडगाव बुद्रुक, पाथर्डी, पाचगव्हाण, बाळापूर, पारस, वहाळा, वाडेगाव, उरळबू, निंबा, हातरून, पातूर, बाभुळगाव, आलेगाव, चांदणी, सास्ती, अकोला, घुसर, दहीहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव मौंज, मंजू, पालोसाबू, सांगलूड, कुरणखेड, बार्शी टाकळी, राजंदा, ढाबा, पिंजर, खेरडाबू, मूर्तिजापूर, हदगाव, निंबा, मानापूर, शेलू बाजार, लखपुरी, कुरुम, जामठी, मालेगाव बाजार, शिवनी, महान. आणि यानंतर आहे अमरावती जिल्ह्यामधील अमरावती, वडाली, बडनेरा, वळगाव, नवसारी, माहुली, जहांगीर, शिराळा, नांदगाव पेठ, भातकुली, आष्टी, निंभा, आसरा, नांदगाव खू, दाभा, शिवनी, रासुलपूर, पापळ, लोणी, धानोरा, गुरव, माहुली चोर, धामणगाव, भातकुली, अंजनसिंगी, मंगरूळ, दस्तगीर, दत्तपूर, तळेगाव, दशासर, चांदूर रेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमलाफी, सातेफळ, मोर्शी, शिरखेड, हिवरखेड, रिद्धपूर, अंबाडा, नेरपिंगलाई, धामणगाव काळे, शेंदुरजना घाट, बेनोडा, राजुरा बाजार, चांदूर बाजार, करजगाव, आसेगाव, तळेगाव, मोहना, तिवसा, कुर्हा, वर्हा, मोझरी, अंजनगाव, भंडारा, जहागीर, विहीगाव, सातेगाव, कपुस्तलानी, कुरकेडा, दर्यापूर, खल्लार, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, वडनेर, गंगई, येवदा, धारणी, घुळघाट, सावलीखेड, रासेगाव, असदपूर, परसपूर, पाथरोट, खुलापूर, दारापूर, अचलपूर, परतवाडा, पूर्णानगर, पुसाला, वाटोडा, शिरगाव खू, हरिसाल, चुरणी. अशा प्रकारे हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नळेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागपूर, जेऊर, चिंचोडी, पाटील, वाळकी, चास, रुई, छत्तीसी, पारनेर, भालवणी,
सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी, ढोकेश्वर, पळशी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेंडगाव, चिंभळे, देवपैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, बंभोरा, कोंभळी, मिरजगाव, माही, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, पाथर्डी, माणिकदवडी, टाकळी, मानूर, करंजी, मिरी, नेवासा खू, नेवासा, प्रवरा, टाकळी मिया, ब्राह्मणी, वांबोरी, संगमनेरबू, धांदरफळबू, आश्वीबू, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, धारगाव, डोलसणे, साकूर, पिंपराणे, वीरगाव, समशेरपूर, साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोपरगाव, रावंडे, सुरेगाव, दहिगाव, बोलका, पोहेगाव, राहाता, लोणी, पुणतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळी, भन, अकोले, शिर्डी अशा प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरूळ, इटक्कल, हंगरगाद, नवदुर्ग, परांडा, आसू, जावला, अनाला, सोनारी, आंबी, मानकेश्वर, भूम, वालवड, लेट, कळंब, इटगूर, येरमाळा, मोहा, शिरधो, गोविंदपूर, डालिम, उमरगा, नारंगवाडी, मुळज, मुरुम. यानंतर आहे औरंगाबाद जिल्हा आडूळ, बालनगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, मिहामांडव, फुलंब्री, आलन, पीरपावडा, वडोद बाजार, वैजापूर, खंडाळा, शिपूर, बोरसर, लोणीखूर, गराज, लासूरगाव, महालगाव, नागमाथन, लाडगाव, गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदुरवाडा, तुर्काबाद, वाळूज, हर्सूल, सिद्धनाथ, वेरूळ, सुलतानपूर बाजार, सावंगी, सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड, चापानेर, देवगाव, रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी, करंजखेड, पिंपळवाडी. यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा शिरोळ, नरसिंहवाडी, नंदनी, जयसिंगपूर, शिरधो, कुरुंदवाड, दत्तवाड, कोडोली, करवीर, कसबा बावडा, निगवेबू, मुडशिंगी, इस्पुर्ली, कनेरी, कागल, केनवडे, कापशी, खडकेवाड, मुरगुड, कोवाड, सिद्धानेरली, चंदनखेडा, मुधोळी, असोडा. यानंतर जळगाव, चंद्रपूरमधले आहेत चंदनखेडा, मुधोळी. जळगावमधले आहेत असोडा, नशिराबाद, म्हसावत, भोकर, भुसावळ, वरणगाव, कुर्हे, पिंपळगाव, बुखू, फैजपूर, किनगावबू, भलोदा, साकळी, बामनोड, खिरडीबू, निभोराबू, मुक्ताईनगर, अंतुर्ली. जळगावमधलेच आहेत घोडसगाव, बुधवड, करंजी, अमळणे, शिरूड, पातोंडा, मारवड, नागाव, अमळगाव, भारवास, वावडे, एरंडोल, रिंगणगाव, कासोदा, उत्रंगरुहा, शेलावे, चोरवड, भदरपूर, धरणगाव, सलवा, पालधी, पिंपरी, सोनवड, चांदसर, धानोरा, प्रा, आडावत, गोरगावले, चोपडा, चहारडी, लासूर, हत्तेडबू, पाचोरा, नगरदेवळा, गाळणबू, कुऱ्हाड बी, पिंपळगावबू, वरखेडीबू, जामनेर, नेरीबू, वाकडी, मालदाभाडी, शेंदुर्णी, पहूर, तोंडापूर, भडगाव, गजगाव, आमदाडे, कोळगाव, जळगाव शहर, पिंपराळा, यावल, सावदा, ऐनपूर, नडगाव, नांद्रा, जाफराबाद, माहुरा, कुंभारझरी, टेंभुर्णी, वरडूबू हे जालना जिल्ह्यातील आहेत. घनसावंगी, राव, उंचेगाव, तीर्थपुरी, कूप, पिंपळगाव, अंतरवाली, टेंभी. त्यानंतर रंजनी, जामसमर्थ, परतूर, वाटूर, आष्टी, सृष्टी, सातोना. यानंतर आहेत धुळे जिल्हा, धुळे शहर, आर्वी, सोनगीर, नागावबू, फगणे, मुक्काती, धुळे ग्रामीण, कुसुंबा, नेरमल, लमकानी, म्हासडीप्रा, दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपट्टा, दहिवेल, शिरपूर, बोराडी, अर्थ, जावखेडे, होलांथे, थाळनेर, सांगवी, शिरूड,
बोरकुंड, साक्री, कासारे. यानंतर आहे नंदुरबार जिल्हा, खांडबारा, सारंगखेडा, वडाळी, मंदाना, असलोड, शहादा, मोहिदेत, कलसाडी, प्रकाशा, ब्राह्मणपुरी, म्हसावद, बोराड, सोमवालबू, विसरवाडी, निवघा, पिंपरखेड, वजिराबाद, तुप्पा. यानंतर नांदेड आहे हा, हदगाव, निवघा, पिंपरखेड, वजिरा, तुप्पा, वासराणी, विष्णुपुरी, तोरडाबू, सरसम, कुंटूर, नायगाव, कंधार, कुरुल्ला, फुलवल, पेठबडज, उस्माननगर, बारूल, मुखेड, जांबू, मुक्रमाबाद, कापसीबू, कलंबर, हनेगाव, सोनखेड, जवळगाव, बारवाडा, केळवड, खापा, निमखेड, सिरली. नागपूर जिल्ह्यातील आहेत हे खापा, निमखेड, केळवड, सिरसी, मेंधला, सावनेर, पाटण, सावंगी, देवळापार, खाट, येनवा, मोहपा, नाशिक, देवळाली, सातपूर, गिरनेर हे नाशिकमधले आहेत. शिंदे, माडसांगवी, मखमलाबाद, पाथर्डी, दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाड, पिंपळगाव, रानवड, लासलगाव, चांदोरी, देवगाव, सायखेडा, ओझर, नांदुर्म, चांदवड, रायपूर, दिगवड, दुगाव, वडनेरा, भैरव, वडाळी, भुई, नांदगाव, मनमाड, वेहेळगाव, जातेगाव, हिसावळबू, कळवण, नवीबेज, मोकभंजी, कनाशी, बागलाण, ब्राह्मणगाव, नामपूर, जायखेडा, विरगाव, डांगसौदाने, मुल्हेर, ताहराबाद, देवळा, लोहनर, उमराणे आणि अभोणा हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. यानंतर परभणी जिल्ह्यातील आहे पेडगाव, जाम, जरी, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, तडकळस, निमला, कांतेश्वर, चुडावा, पालम, चाटोरी, बनवास, गंगाखेड, महतपुरी, माखणी, राणी, सावरगाव, सोनपेठ, आवलगाव, पाथरी, बांबलगाव, हदगाव, मानवत, केकरजावळा, कोल्हा, सेलू, देवळगाव गट, वालूर, कुप्ता, चिकलठाणा, जिंतूर, सांगवी, बामणी, बोरी, आडगाव, चारठाणा, परभणी ग्रामीण, पूर्णा, कोथरूड. आता हे पुणे जिल्ह्यातील आहेत. कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरळी, कांचन, खेड, शिवापूर, भोसरी, चिंचवड, कल्लस, हडपसर, वाघोली, पुणे, जुन्नर, नारायणगाव, वडगाव, आनंद, निमुलगाव, साव, बेल्हा, ओतूर, राजगुरुनगर, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव तालुका, खेड, कन्हेरसर, कडूस, घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, किकवी, वेळू, संगमनेर, आपटाळे, वाडा, भोर, तळेगाव, दाभाडे, पाली हे बीड जिल्ह्यातील आहेत. म्हाळस, जवळा, नाळवंडी, राजुरी, पिंपळनेर, पेंडगाव, मांजर, सुंभा, चौसाळा, नेकनूर, लिंबा, गणेश, पाटोदा, दासखेड, थेरला, आमळनेर, आष्टी, कडा, टाकळसिंग, वडगाव, धामणगाव, धानोरा, पिंपळा, शिरूर, कासार, रायमोह, तिंतरवणी, गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर. त्याच्यानंतर आहे चकलंबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा, माजलगाव, गंगामसला, किटी, आडगाव, तालखेड, नायट्रड, दिंद्रूड आहे, केजई, इसूफ, वडगाव, हनुमंत, पिंपरी, होल, विडा, बनसारोळा, परळी, धर्मपुरी, नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव, गाडे, बीड आणि नांदूर घाट. यानंतर आहे बुलढाणा जिल्हा, चिखली तालुक्यातील आहे अमदापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेराखू, घोडप, पेठ, शेलगाव, आटोल, चंदई, देऊळगाव आर, देऊळगाव तुळजापूर, मेहुणा राजा, अंधेरा, मेहकर, जानेफळ, हिवरा आश्रम, डोणगाव, देऊळगाव, माळी, वरवंड, लोणी, गवळी, अंजनीबू, नायगाव, दत्तापूर, शिंदखेड राजा, किनगाव राजा, अलकापूर, पांगा, दुसरबीड, सोनोशी, शेंदूरजण, साखेरडा, जांभूळ, धावा, मोताळा, बोराखेडी, धामणगाव, वडे, पिंपरी गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव, देवी, शेलापूर, कुब्बू, वडनेरा, नांदुरा, शेंबा, नेमगाव, नांदूर, बिस्ता, म्हाळुंगी, खामगाव, पाईराजा, लखनवाडा, हिवखेड, काळेगाव, आवर, अटाली, पळशीबू, आडगाव, वाझर, पारकेंड, माटरगाव, जलंब, जावलाबू, मानसगाव, जामोद, पाई, काळे, वडशिंगी, आसलगाव, संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, पातोडा, कौथल, चिखली, हाताणी, दाताळा, जळगाव, धरणगाव, पिंपळगाव,
हे भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव एकच महसूल आहे. यानंतर यवतमाळमध्ये झाडगाव, दारवा, चिखली, बोरीखू, शिराजगाव, मोझरी, ब्राह्मणगाव, वरुड, वेणी, मागकिणी, घरफल, पहूर, खंडाळा, बिटरगाव, लोहाव, गवळखू, शेंबळपिंपरी. त्यानंतर लातूर जिल्हा, लातूर, बाभळगाव, हरंगुल, कासारखेडा, मुरुड, जातेगाव, तांदूळजा, चिंचोली, औसा, लामाजना, माटोला, भादा, बेलकुंड, किनीथोट, किल्लारी, निलंगा, पंचमोचोली, नितूर, औरद, शहाजानी, कासार, बलकुंडा, अंबुलगा, मदनसुरी. त्यानंतर निलंगा तालुक्यात कासार, शिरसी. त्यानंतर आहे अनंतपाल, साकोळ, हिस्माबाद, वधवणा, नलगीर, तिची, देवर्जन, जळकोट, घोणासी, देवानी, वलांडी, चाकूर, नालेगाव, वडवळ, शेलगाव, जरीबू, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, ताजबंद, हाडोलाती, उदगीर. यानंतर वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी, वाठोडा, विरुल, आष्टी, कारंजा, विजयगोपाळ, तळेगाव, साहूर, ठाणेगाव, समुद्रपूर, जाम, सिंधी. आणि यानंतर आहे वाशिम जिल्हा. वाशिम, पारडी, टकमोर, अनसिंग, राजगाव, नागठाणा, वारला, केकतुमार, कोंढाळा, झांबरे, परडी, असरा, रिसोड, भरजहांगीर, मोप, वाकड, गोवर्धन, रिठाड, कवठाखू, मुंगळा, करंजी, जवलाका, शेलूखू, धानोराखू, मानोरा, कुपाटा, शेंदूरजना, गिरोली, उमरीबू, कारंजा, उंबरडा बाजार, कामरगाव, खिरडाबू, येवटा, मालेगाव, शिरपूर, किन्हीराजा, मेडशी, चंदस, आसेगाव, 2 पोटी. यानंतर सांगली जिल्हा आहे. धालगाव, देशिंग, कुच्ची, कवठे महाकाळ, हिंगणगाव, वाळवा, कोरेगाव, कुर्ला, तांदूळवाडी, टाकरी, पेठ, कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी. सांगली जिल्ह्यामध्येच आहे. संख, मडग्याल, जत, मुचुंडी, डफळापूर, कुंभारी, उमदी, शेगाव, मांजर्डे, विसापूर, येळवी, मणे, राजुरी, सावळ, तासगाव, कुंडल, पलूस, दिगंची, खरसुंडी, आटपाडी, भिलवडी, अंकलखोप, सातारा, खेड, वर्हे. साताऱ्यामध्ये आहे. सातारा, खेड, वर्हे, कन्हेर, शेंद्रे, नागठाणे, आंबवडे, ओडूज, तासगाव, आपशिंगे, आनेवाडी, कुडाळ, ढेबेवाडी, चाफळ, तराळे, मल्हारपेठ, ताळमावळे, कुठारे, कराड, उमरज, इंदोली, सुपाने, मसूर, कवठे, कोपर्डे, हवेली, सैदापूर, शेनोली, कोळे, उंडाले, काळे, मलकापूर, कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वठार, तस्था, वठार, किरोली, पिंपोडेबू, सातारा रोड, किनई, खटाव, औंध, पुसेगाव, बुधा, वडूज, पुसे, सावळी, मायनी, निमसोड, कातर, खटाव, दहिवडी, माळवाडी, कोंदोळेबू, कुकुडवाड, म्हसवड, मारडी, शिंगणापूर, फलटण, आसू, होल, गिरवी, आदरकीबू, वाठारणी, बरड, राजाळे, तरडगाव, मारळी. यानंतर सोलापूरच्या शेलागी, तिर्रे, मारडी, वडाळा, सोलापूर, बोरामणी, वळसंग, मंडूर, होतागी, मुत्सी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट, जेऊर, तडवळ, कर्जनी, दुधनी, मैदर्गी. सोलापूरमध्ये वांगदरी आहे. चपळगाव, किन्ही, कामटीबू, टाकळी, सिकंदर, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळे, शेटफळ. यानंतरच सोलापूरमध्ये मोहोळ, मोडनिंब, पंढरपूर, भांडी, शेगाव, भाळवणी, करकंब, पाटुगळी, पुलूज, चाळे, तुंगत, कासेगाव, बोराळे, मोरोडी, आंधळगाव, मोरापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंगी. यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील आहेत. हिंगोली तालुक्यातील नरसी, बसामाबा. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, औंढा तालुक्यातील औंढा, सलाना, वसमत तालुक्यातील हट्टा, कुरुंदा, सेनगाव तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, आजेगाव, साखरा, पानकन्हेरगाव आणि सेनगाव तालुक्यातीलच आहे हट्टा. हिंगोली तालुक्यातील सिरसम, खंबाळा, औंढातील जवळा बाजार, वसमतमधील टेंभुर्णी
अशा प्रकारचे जे महसूल मंडळे आहेत, या महसूल मंडळांना दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे. यास दुष्काळ परिस्थिती जी मदत शासनाने दिला जातो तो या मंडळांना दिल्या जाईल.